ब्लॅक टायगर किंवा काळा पट्टेरी वाघ हा बंगाल टायगर प्रजातीमधलाच एक दुर्मिळ प्रकार. ओडिसाच्या सिमिलीपाल व्याघ्र प्रकल्पामध्येच हा वाघ आढळतो. या ब्लॅक टायगरचा फोटो नॅशनल जिओग्राफिकच्या ऑक्टोबर महिन्याच्या अंकाच्या मुखपृष्ठावर झळकलाय. हा फोटो काढणारी व्यक्ती आहे फोटोग्राफर प्रसेनजीत यादव. तब्बल 120 दिवस प्रसेनजीत या एका आशेवर काम करत होते की एक दिवस तरी आपल्याला काळ्या वाघाची छबी कॅमेरामध्ये उतरवता येईल. ओडिसातील वन विभागातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने प्रसेनजीत यांनी व्याघ्र प्रकल्पामध्ये अनेक ठिकाणी कॅमेरे सेट केले. प्रसेनजीत सांगतात की इतर वाघांचे फोटो सहज मिळतात, पण हा काळा वाघ थोडासा लाजाळूच. आजूबाजूला माणसांचं अस्तित्व जाणवलं की हा वाघ दूर पळतो. त्यामुळे त्याचा माग काढत कॅमेऱ्याची जागा अनेकदा बदलावी लागली. 4 महिने हा सगळा खटाटोप केल्यानंतर अखेर व्याघ्र दर्शन झालं. 10 वर्षाच्या T12 या ब्लॅक टायगरचा अप्रतिम फोटो प्रसेनजीत यांना मिळाला. ब्लॅक टायगर हा पूर्णतः काळा नाही, तो पट्टेरी काळा वाघ आहे. स्युडोमेलॅनिझममुळे वाघाच्या शरीरावरील पट्टे दाट आणि एकमेकांच्या जवळ आल्यासारखे वाटतात. त्यामुळे लांबून हा वाघ पूर्णपणे काळ्या रंगाचा असल्यासारखं भासतं. ब्लॅक टायगरचा हा अप्रतिम फोटो पाहून प्राणीप्रेमींनी आनंद व्यक्त केलाय.